रायगडच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोड, सत्याचा शोध, जनतेचा आवाज. आता बातम्या सर्वात आधी, सर्वात वेगाने आणि सर्वात विश्वासार्ह पद्धतीने. ब्रेकिंग न्यूज, राजकारण, सामाजिक घडामोडी, अपघात, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या बातम्या पहा. रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल, का सत्याची धार लेखणीची. आपल्या हक्काचे न्यूज चॅनल, रायगडचा बुलंद आवाज न्यूज चॅनल. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रायगडच्या विकासासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून सदैव कटिबद्ध राहील. पालकमंत्री भरतशेठ गोगावले. पालकमंत्री भरतशेठ गोगावले सहकुटुंब आणि शिवसैनिकांसोबत दुर्गराज रायगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी जाऊन अभिवादन केले. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर मंत्री भरतशेठ गोगावले यांनी आज दुर्गराज रायगडला भेट देऊन श्री जगदीश्वर मंदिरात दर्शन घेतले. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन अभिवादन केले. तसेच पाछाड येथे राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या समाधीस्थळी जाऊन त्यांनी श्रद्धापूर्वक अभिवादन केले. यावेळी बोलताना मंत्री भरतशेठ गोगावले म्हणाले की छत्रपती शिवाजी महाराज हे माझ्या प्रत्येक वाटचालीचे प्रेरणास्थान आहेत. महाराज नसते तर आज आपण पाहत असलेले सुराज्य कधीच घडले नसते. त्यामुळे त्यांच्या विचारांचा आणि आदर्शांचा मावळा म्हणून काम करण्याची माझी कायमच भावना राहिली आहे. रायगड ही केवळ आपली कर्मभूमी नसून छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी असल्याचे सांगत ते म्हणाले, या पवित्र भूमीच्या विकासाची जबाबदारी मिळणे ही माझ्यासाठी मोठी भाग्याची आणि तितकीच मोठी जबाबदारीची गोष्ट आहे. महाराजांना साक्षी ठेवून रायगड जिल्ह्याचा सर्वांगीण विकास, जनतेचे प्रश्न आणि नागरिकांचे हित हेच केंद्रस्थानी ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा म्हणून रायगडच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध राहील. रायगड जिल्ह्याच्या विकासाला अधिक गती देण्यासाठी सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन काम करण्याचा निर्धारही मंत्री गोगावले यांनी व्यक्त केला. यावेळी महाड, माणगाव, पोलादपूर विधानसभा मतदारसंघातील सर्व जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, महाड शहरातील नगरसेवक व नगरसेविका तसेच शिवसेनेचे पदाधिकारी व सदस्य, महिला आघाडी आणि युवा सेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.